मेणा आलाय रायगडावरनं, म्हणजे आता एक माणूस जाणार. तसं बी त्याला जायची घाई होतीच नव्ह का? वय वय, डोळा लावून बसलं होतं कधीच गडाकडं. शेवटी तो सोन्याचा दिस आलाच बघ. चंपा, तू पाहून ये ना युवराज आले का. कानूसा घेऊन ये ना. पण मी बघितलंय कुठं त्यासनी, ओळखणार कसं? तीच तर अडचण हाय. एकदा सांग तरी कसं दिसतात, मग जाऊन बघून येते. अगं सांगायचंय काय त्यात, लगेच ओळखशील तू युवराजांना. वय वय, मी ऐकलंय लय हिकमिती घोडा फेकतात म्हणते. हो, घोडा त्यांनीच फेकावा आणि वाऱ्यानं नुसतं बघत राहावं. लय रुबाबदार बी आहेत म्हणा. अगं रुबाब म्हणजेच युवराज. घोड्यावर बसल्यानंतर त्यांचे वाऱ्यावर उडणारे केस म्हणजे जणू सिंहाची आयाळ. त्यांनी समोर यावं आणि मदन देवानं दिपून जावं. हे बाई, तुम्ही कुठं बघितलं? कुठं बघितलं? नाही बघितलं. म्हणजे नुसतीच वाऱ्यावरची वरात, बघितलं नाही काय नाही आणि बतावणी सुरू. चंपा, तू पाहून ये ना युवराज आले का ते. तू लगेच ओळखशील त्यांना. पण मी काय म्हणते, एखाद दुसरी खूण तर सांगा ना, म्हणजे एवढ्या सगळ्या माणसांच्यात मला ते ओळखू तर येतील. हे बघ, सरळ गरुडासारखं नाक, डोळे असे टपोरे, काळे फोर, रुंद गर्दन, पोलादी छाती आणि केस असे कुरळे. तुम्ही बघितलंय त्यासनी? नाही बघितलं, पण युवराज असतील तर असेच असतील ना. चंपा, आलीस तू बघून? वय, कुणीतरी दिसतंय बघा तिथं. तू पाहिलंस? वय, काळे भोर टपोरी डोळे आहेत ना. हो, कुरळे केस, बागदार नाक, वय ना. हो. बघा बाई, किती भाग्याची तू. तुला न्यायला स्वतः युवराज आलेत. त्यांच्या मागे स्वराज्याचा एवढा व्याप, एवढी कामं. कधी या किल्ल्यावर जा, कधी त्या किल्ल्यावर जा, पण त्यात नवी सवड काढून आलं. खरंय बघ, नाही तर आमचं ध्यान जायते तर शेतातच कामाला, पण मुरळी होऊन यायला आणि घेऊन जायला सवड नाही बघ. त्यासाठी बायकोवर जीव असायला लागतो. येसू, अहो तुम्ही इथे आहात होय? चला तयारी करा, मेणे आलेत. आम्ही बी कधीपासून तेच सांगतो या. पण मेणं आलं म्हटल्यावर काही सुचना आमच्या बाई साहेबांना. युवराज बी आल्यात. मातोश्री, आम्हाला बी बघू द्या ना. युवराज नाही आलेत, कुणीतरी विश्वासू कारभारी आलेत. चला आवरा लवकर. अगं बाई,
आम्ही किती नाचलो, किती मोहरलो. आमच्या मनात तर लाडूच फुटलं होतं. शेवटी नाही झालं. पुरुष मंडळी अशीच हो. बायकांचं मन म्हणजे त्यांना खिचगंटी वाटतं या. पण यायला पाहिजे होतं. नाही अगं, कसे येतील ते? युवराज आहेत ते. किती कामं असतात त्यांना. आणि रायगडाचा किती व्याप सांभाळायचा असतो. फौजा, मोहिमा, न्याय निवाडा या सगळ्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मग कसे येतील ते? अगं बाई, घेतली लगेच नवऱ्याची बाजू. अजून तर बघितलं बी नाही. असू दे ग. शेवटी आपल्या माणसाची बाजू नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची? व्याप आहे, काम आहे, म्हणून मोकळं सोडू नका युवराजांना. वय वय, खरंच हा? आणि आपण बी ढालीसारखं पाठीवर राहायला शिकायचं आणि तलवारीसारखं कमरेला राहायचं. आता गडावर गेली की चांगली तोफडाक बाई, चांगली फौज सोड अंगावर. आणि गडाला जसा चारी बाजूने वेडा घालतात की नाही, तसा वेडा घालायचा. कधी सुटलाच नाही पाहिजे बघा. मग बघू पुढे सुलूक करायचा की तह करायचं ते. तुम्ही चेष्टा करताय आमची? बर, पहिलं काम हे करायचं. जसं लग्नात शेल्याला गाठ बांधता तशी आता पदराला गाठ बांधून ठेवायची. राणीसाहेब, शृंगारपर्यंत युवराज्ञीचा मेळा निघालाय. अगं बाई, निघाला? जी, बंदोबस्त चोख आहे आणि फौजेची एक तुकडी बी बरोबर आहे. येणार येणार म्हणून आल्याच, आता पोहोचतीलही. पारू, सदरेवर जा आणि स्वागताची तयारी करा. दाराला तोरण बांधा, रांगोळी काढा. जी राणीसाहेब. नगारखान्यातही वर्दी दे. म्हणावं युवराज्ञी येत आहेत. गडावर नौबत तयार ठेवायला सांगा आणि धाराव कुठपर्यंत पोचल्यात तेही बघायला सांगा. त्या गड चढायला लागल्यात. आणि हे बघ, आम्ही पूजेची सगळी सिद्धता केली आहे. आता फक्त आंबा वाती तेवढ्या लागतील आणि हळकुंड सुपारी. झाकल्याबाई साहेब, आज कसली पूजा मांडली? एक अभिषेक आहे आणि एक पूजा. शंभूराजे आणि सूनबाई दोघेही जोडीने बसतील पूजेला. गृहसौख्यासाठी पूजा. छान. शंभूराजेंना खबर दिलीत का युवराज्ञी येत आहेत त्याची? त्यांना कशाला खबर द्यायची? ते स्वतःच तर आणतायत सूनबाईंना. वा, म्हणजे अजून तुमच्या महालात उजेड पडलेला दिसत नाहीये. अंधारच आहे जणू. कसला अंधार? अहो, शंभूराजे काल संध्याकाळीच गड उतार झाले. फौजा त्या आधीच निघाल्या होत्या. कुठे कुठे माहित नाही, पण अचानक मोहीम निघाली. अरे देवा, म्हणजे ते सूनबाईंना आणायला मुराळी म्हणून नाही गेले? नाही हो, त्यांनी हुलकावणी दिली आणि ते गेले मोहिमेवर. सोन्यासारखी पोर घरी येणार आणि हे कुठे गेले तर मोहिमेवर. एवढी काय महत्वाची होती मोहीम? युवराज, कयूमखानाच्या किल्ल्यावरून एक माणूस गेले 2 दिवस चढ उतार करताना दिसतोय. मोगलांचे हेर आपल्या छावणीत घुसलेत. तोफा एका मजल्यावर आलेत. टोलेजंग तोफा आहे. मुलुक मैदान तोफेच्या तोडीच्या. फौज तोफेबरोबर 3000ची कडवी फौज आहे. उद्या दिवस उगवताना तोफ्याचा गाडा किल्ल्याच्या दरवाजात उभ्या असतील. ठीक. जीन कसा? वेळ घालवणं योग्य नाही. हो, लवकरात लवकर हालचाल करावयास हवी. कयूम खानास खबर लागली असेल. खबर तर लागलीच असणार. तो सावधही झाला असणार.
त्यात किल्ला बेलाग अभेद्य. म्हणून तर पाहिलं नाही त्याच्याकडे कुणी आजवर. सरदार सणस, आता जर आपण त्याच्याकडे पाहिलं नाही तर मग हा आपल्या स्वराज्यात येणं मुश्किल. का? 2 प्रचंड तोफा येत आहेत किल्ल्यावर आणि एकदा का त्या बुरुजावर बसल्या की मग हा किल्ला आणखी अभेद्य होणार. आणि तोफा तर उद्याच येत आहेत गडावर. अशी मेख आहे. म्हणून तर तोफा निघाल्याची खबर मिळताच दुसऱ्याच प्रहराला युवराज उतरले गडाखाली. आत्ता आलं बघा ध्यानात. आणि दुसरं, आपल्या फौजांच्या वाटेत हा मोगली किल्ला. मोठा तकाटा पडतो आपल्या फौजांना. त्यामुळं 10 कोसांचं अंतर वाढतं स्वराज्यात येण्या जाण्यासाठी. मोठं दिव्य करावं लागेल. किल्ला जिंकणं सोपं नाही. आपल्याला फक्त बाजी, घोलप आणि रुमाजी आयरा येऊन मिळाले की मग चिंताच मिटली. 10,000ची फौज आहे त्यांची. त्यांच्या फौजा कुठपर्यंत पोहोचल्यात हेही पाहायला हवं. दिरंगाई चालणार नाही. आपल्या हेरांनाही किल्ल्यात पाठवून कयूम खानाची किती तयारी आहे हेही पाहायला हवं. बस इथं बस. सावकाश. हौसा, काय ग? माझं काही खरं नाही दिसत. धनी, माझ्या पोटाला लय कळ लागली. हौसा, देऊ नकोस तू. ए तारक्का, सखवात्या, लवकर या इकडं. तू माग हो. ऐक, पोरीचा दिस भरलेत. आताच वाळंत होईल. थोडा दम नाही निघाला. आता घरला जायचं होतं. तुम्ही कितीही मोठे व्हा, कुठेही असा, तरीही आम्ही तुम्हास ओळखणारच. आता कसली होती या? पोरग आडवं आलंय. सुनीला बोलवावं लागल. थांबा, 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 थांबा. मालक, मला मदत करा. माझ्या बायकोच्या पोटात दुखतंय. तिचे दिवस भरलेत. लई त्रास होतोय तिला. स्वाराला सांगून शेजारच्या गावाहून सुईनबाईला बोलवून घ्या. अरे बाबा, ही रात सवारी आहे. असं मोर येऊ नये. मागव. लई तडफड होती तिची. पाया पडतो तुमच्या. अरे बाबा, ही रात सवारी थांबू शकत नाही. युवराजनी आहेत मेण्यात. युवराजनी मागव हो, नाहीतर आम्हाला जाब द्यावा लागेल सवारी का थांबवली म्हणून. बायको मरेल माझी. वार आडवा आला आहे. काय झालं पंत? मेणा का थांबला? काय प्रकार आहे? कुणी एक रयत आला आहे. त्याच्या बायकोच्या पोटात खूप दुखते आहे. सुईनला बोलवा सांगतोय असं तो स्वराला पाठवून. खाली ठेवा मेणा. पण युवराजनी इथं जास्त वेळ थांबून जमणार नाही. त्या लोकांचे उद्देश साफ नसतात. तशी शंका येत असेल तर सावध राहा. खाली ठेवा मेणा.
कुठे आहेत त्या? आई ग. सरकार माझ्या बायकोचा जीव वाचवा. बाळ आडवं आलंय बघा. स्वार पाठवा गावात. स्वार गावात जाणार नाही. आमचा मेणा जाईल, तोही या बाईंना घेऊन. इकडे आणा आमचा मेणा. काळजी करू नका. या मेण्यात बसा आणि सुईणीच्या घरी जा. या. आई ग. या बसा. हळू. लय उपकार झालं सरकार. लय उपकार झालं. तातडीनं घेऊन जा. मेणा देणं योग्य झाले नाही. युवराज्ञीचा मेणा आहे का वाडी वस्तीवरच्या बाईला? मेण्याची गरज आमच्यापेक्षा त्यांना जास्त होती. 2 जीवांच्या आहेत त्या. दोन्ही जीवांची सुटका होणं महत्वाचं. आपल्या सुखापेक्षा ते कर्तव्य पहिलं. तोच आपला राजधर्म. पण आता तुमचा प्रवास कसा? मेणा येईपर्यंत थांबावं लागेल. ते का म्हणून? आपला लवाजमा चालेल आणि तोही यापेक्षाही वेगानं. पण कसं कसं येणार आपण? आम्ही महाराजांची सून आणि युवराजांची युवराज्ञी शोभता. पंत, गडावरती 8,000ची फौज आहे. 8,000?
फौज कडवी असून किल्ला सालवर सहज लढवला जाईल इतका दाना गोटा आणि दारुगोळा किल्ल्यामध्ये मौजूद आहे. म्हणजे मोठीच तयारी आहे म्हणायची. मोठ्याच तयारीत असतो कयूम खान किल्लेदार. हमेशा सावध आणि हुशार, कोणावरही भरोसा ठेवत नाही. त्यातूनही बाका प्रसंग आलाच तर 5 कोसावर मोगली ठाण आहे. तिथनं 5-6 हजाराची फौज मदतीला बोलवतो. अशी मेघ आहे तर. होय तर. तिला इशारा मिळतात वाऱ्याच्या वेगाने फौज येते आणि पाठीमागनं हल्ला करते. किल्ल्यातनं कयूम खान आणि पाठीमागून फौज. शत्रूची मधल्यामध्ये दामटी होते. म्हणजे पंत, तुम्ही म्हणताय तसं किल्ला घेणं अवघडच आहे की. किल्ल्यात एक मराठा अंमलदार आहे, रुंजाचे जाधव. त्यालाच फितवला तर फितुरी होत नाही. कयूम खान फितुराला ठार मारून दरवाजाला टांगून ठेवतो. कयूम खान त्यांचं टेहाळणीचं पथक जबरदस्त आहे. ते शत्रूचा माग अचूक हेरतात. कितीही लपून बसला तरी त्यांना सुगावा लागतोच. पिलाजीराव, तुमचं काय मत? मी आधी ऐकून आहे कयूम खानाबद्दल. तुम्ही ऐकलं? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. कयूम खान म्हणजे दहशत. कयूम खान म्हणजे उलट्या काळजाची औलाद. जल्दी बताओ, आज तुम लोग चमड़ी उधेड़ देंगे. जल्दी. नहीं मानेगा. पकड़ो. कौन है जो मंदिर में भजन गा रहा था? तुम बदजात लोग मंदिर में भजन गाते हो, ताल ढोलक बजाते हो और हमारी नींद खराब करते हो पागलों. जल्दी बोलो वरना एक की चमड़ी उधेड़ दूंगा. पहिले कानसाहेबांना सांगा, आम्ही भजन करत नव्हतो. कानसाहेबाच्या आदेशावरून आम्ही तर तालमुदगला हाती लावत नव्हतो. होय मालक. अहो सकाळपासून मार खाऊन अंगाची आग झाली आहे मालक. अहो याचं तोंड पण बसलंय. तुम्हीच बोला ना काय ते. हुजूर खान साहब खामोश. हम कुछ सुनना नहीं चाहते. ये जादव क्या है? कौन है जिसके पास तरफदारी करते हो? ये तो मुगलों का चाकर है. ये तुमको क्या बताएगा? ले लो इन सबको और तहखाने में बंद कर दो. अरे देवा, खबर पक्की आहे का? जी. बघितलं, आपण एवढं काळजी न करायचं आणि यांनी असं वागायचं. आम्हालाही आवडलं नाही हे. पण अहो, आपण एवढ्या हौसेनं मेणा पाठवला का? तर आपल्या लाडक्या सुनबाई बसतील म्हणून. म्हणून आपले सगळे अस्तर बदलले. आत परांची गादी अंथरली. टेकाचे तखे बदलले, त्यावरचे अभरे बदलले. कोंडा नव्हता तर आमच्या पालखीचा लावला. केशर कस्तुरीचा शिडकावा केला. किनखाबी पडदे लावले का? तर आरामात यावं फुलासारखं म्हणून. पण सुनबाई घोड्यावर बसून येत आहे आणि मेण्याचं काय केलं? तिला एका बाईला. बघा, काहीतरी आता तुम्हीच मला सांगा,
हे असं वागणं त्यांना शोभतंय का? आता येऊच द्या सुनबाईंना, चांगलंच फैलावर घेतो, पण जरा जपून. नाही, सूनबाईंच्या डोळ्यांची लगेच विहीर होते, पण समजही द्यायला हवी. म्हणजे अगदी दगडही नको आणि वीटही नको, मध्ये. युवराजनी कुठवर पोहोचल्यात ते बघा. जी. या तलवारीचे नाव काय? राजाऊ. राजाऊ. तुम्ही आल्या आल्याच युवराजांशी लढाई केली? आम्हास माहितीच नव्हतं किती युवराज आहेत म्हणून. आम्हाला माहिती असतं तर आम्ही त्यांच्या समोर उभंच राहिलो नसतो. लक्षात ठेवा, इथून पुढे पहिल्यांदा बायकोचं तोंड गोड करायला शिका, मग इतरांचं. आम्हाला आऊसाहेबांच्या जवळच बसायचंय. आता काय लहान आहात का? होय आऊसाहेब? हो, आम्ही लहानच आहोत. खूप दिवसांनी बसलेत ना, बसू द्यात त्यांना. आम्हाला एक अपेक्षा आहे, त्यांच्यात कणखरपणा तर यावाच, पण त्याबरोबर सात्विकताही यावी. त्यांच्यात राजसपणा वृद्धिंगत व्हावा, त्या चालल्या तर सुविचार चालावा, सुसंस्कृतीचे पाऊल उमटावे आणि बोलल्या तर ओठातून मोती पवळे सांडावे. शंभूराजे चांदणं बनून राहणारे नाही आहेत, ते सूर्य आहेत. जिथे जातील तिथे आपल्या तेजाने तळपत राहते आणि दुसऱ्यांना दिपवून टाकते. आऊसाहेब, आम्ही आलोय. आपली शिकवण आमच्या मनात, आपले संस्कार आमच्या हृदयात. आज हीच शिदोरी घेऊन रायगडाची पहिली पायरी चढतो आहोत. आशीर्वाद द्या. शंभूराजे दिसले का? नाही दिसले. काही सांगत नाही. न्याहारी केली का, दूध घेतलं का, काही नाही. पण आऊसाहेब, तुम्ही सारखं युवराज युवराज करता. करायला हवं. ते स्वराज्याचे धाकले धनी आहेत म्हणून. धाकले धनी आहेत म्हणून नाही, तर भोळा सांब आहेत म्हणून.
दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाचा कापूर करतात म्हणून. कापूर करून घेतात? हो, 9 वर्षांचे असताना मिर्झांच्या छावणीत राहून आले. कैदच होती ती. आग्र्यामध्ये बापाच्या जीवाची भीती बाळ मुठीत घेऊन सैरावैरा धावत होते. उमर 10 वर्षाची, पण समज जाणत्या माणसाची. सारे आहे त्यांच्यामध्ये. पोरके पण आहे, म्हणून आम्ही त्यांना नजरेआड होऊ देत नाही. कधी त्यांना सईबाईची याद येऊ दिली नाही. त्यांच्या आईपणासाठी आमचा पदर मोठा केला. आता तुम्ही तुमच्या मायेचा पदर मोठा करा. जी आऊसाहेब. आम्ही अजून किती दिवस पुऱ्या पडणार? आम्ही काय आज आहोत उद्या नाही आहोत. त्यांना फार काही नको असते हो. गळ्यात एक कवड्याची माळ असली ना तरी खुश असतात ते. येसू, आमच्या मागे जर त्यांना कोणी आवरू शकत असेल तर त्या तुम्ही आहात. शंभूराजे वादळ आहेत, वादळ. भविष्यात त्यांना पेलण्यासाठी तुम्हाला तुमचा पदर मजबूत आणि मोठा करावा लागेल. आम्हाला तुमच्याकडून ती अपेक्षा आहे. आऊसाहेब, का धरलात आमचा पदर? आलं आमच्या ध्यानात. पण खरंच आऊसाहेब, नका काळजी करू. तुमचं वादळ सांभाळू, कसोशीनं सांभाळू. तुमच्या संस्कारांचा पदर आम्ही नाही तोकडा पडू देणार. हुजूर, काफर मराठाओं ने फौज जमा की है। ओह, तो उनकी हिम्मत इस कदर बढ़ गई है कि वो कयूम खान के किले की ओर आग उठाने का साहस करने लगे। हुजूर, बड़ी तैयारियां हो चुकी है और काफर हमला करने की फिराक में है। कितनी फौज जमा हुई है? तकरीबन 2-2,500 की तादाद में होगी हुजूर। 2-2,500 की फौज कयूम खान पर हमला करने की? जी हुजूर। फौज का मुखिया कौन है? शिवाजी राजा? शिवाजी राजा तो नहीं है हुजूर, लेकिन जरूर कोई आला दर्जे का नामचीन सरदार होगा। एक शिवाजी छोड़कर कयूम खान से कोई टकराव नहीं ले सकता। ना तो किसी में इतनी हिम्मत और ना ही किसी में इतना जिगर। ये कयूम खान है, कयूम खान। जी हुजूर। और जब कल बुलंद तोपे इस किले पे पहुंच जाएंगे तो हम इस इलाके के बादशाह होंगे इंशाअल्लाह। और एक बात, आइंदा तुम कोई भी खबर देने इस किले में नहीं आओगे। सारे समाचार नीचे रशीद खान को देना। सारी जानकारी खुद ब खुद हम तक पहुंच जाएगी। जी हुजूर। हुजूर, अब ऐसा लगता है कि उनका मुखिया बहुत जल्द उनकी छावनी में पहुंच जाएगा। नामुमकिन। किले के चारों ओर पहरा देने वाले घुड़सवारों का सरदार वली खान हमारा भाई, फक्र है हमें उस पर। उसकी नजर से आज तक कोई बच नहीं सकता। वली खान की शमशेर में आफताब की गश्त है। फौलाद भी पिघल जाए तो मराठा सरदार क्या चीज है। वली खान और उसके 10 सिपाही 1000 फौज के बराबर हैं। वली खान के होते हुए कयूम खान तक कोई पहुंच नहीं सकता। देवा देवा देवा, अरे आता मात्र हद झाली या कयूम खानाची। अरे पूजा आणि भजन तर बंद केलं होतच, आता तर कळसावरचा भगवा बी छाटला। नाही तर काय, बघा की कसं जागावं। अरे देवा, तू बी डोळे आणि कान झाकून बसलायस वय। अरे त्यो बी आपली परीक्षा घेतोय।
आपली बी आणि त्या खानाची बी. एकदा का त्याच्या पापाचा घडा भरला त्याच बी काय खरं नाही बघ. हा, ये इलाका कय्यूम खान का है, कय्यूम खान का. अगर किसी ने यहाँ पे भगवा लहराने की हिम्मत की तो एक एक को काट के रख दूंगा. आमचा एक भगवा उखडला तर 10 भगवे रोवू, आणि ते सुद्धा तुमच्या छाताळात. आमच्या भगव्याला नेस्तनाबूत करण्याची भाषा, छाटण्याची भाषा, एवढी मस्ती, एवढी मगरुरी. तुम्हाला काय वाटलं हा भगवा लेचा पेचा आहे, दुबळा आहे? अरे या मराठी मातीचा उमाळा आहे भगवा. या मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याची आस आहे भगवा. आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा धाक, आया बहिणींची हाक, आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाक आहे हा भगवा. हा भगवा आमचा श्वास आहे, हा भगवा आमचा ध्यास आहे, हा भगवा आमची स्फूर्ती आहे, हा भगवा आमची प्रेरणा आहे. याच्याकडे नुसतं पाहिलं ना तरी सुद्धा ऊर अभिमानानं भरून येतो, मनात चैतन्याची कारंजी उसळतात. हा भगवा पराक्रमाला कवेत घेतो, हातात शौर्याचं कंकण बांधतो. आमच्या आई तुळजा भवानीच्या माथ्यावरचा युगानुयुग फडकणारा मळवट आहे हा भगवा. या भगव्याला हात घालण्याचं धाडस हा भगवा तुझ्या छाताडात सुद्धा रुतवता आला असता, पण त्या कय्यूम खानाला सांगायला कोणीतरी जिवंत पाहिजे ना, की त्याच्या किल्ल्यावर भगवा फडकवायला संभाजी रणांगणात आलाय. सुनबाई, मातोश्री, सुनबाई, आत या. किती दिवसांनी दिसला, पाया पडते. अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा. आणि काय हो, घोड्यावर मान ठोकायची काय गरज होती? त्याचं असं झालं की युवराज्ञी आहात ना, मग आता बघा, आज सफाई द्यावी लागणार आहे थोरल्याबाई साहेबांना. त्यांच्यापर्यंत खबर गेली? गेली. आता महाराणी आहेत, त्या चिडल्या आहेत. आम्ही त्यांना सबुरीने घ्यायला सांगितलं,
पण त्यांच्या रागाचा पारा काही उतरायला तयार नाही. मग खूप चिडल्यात. खूप. आम्हाला तर त्यांच्या डोळ्यात ठिणग्याही दिसत होत्या. मग बघा. चला, वाट बघतायत त्या. तुम्ही चला ना आमच्या सोबत. आम्ही येतो, पण आमची ढाल आज तरी उपयोगाची नाही. आई भवानी, चला. अहो थांबा. काय हे? हा, काय अवतार केलाय तुम्ही? चिखलात माखलाय? मातोश्री, आम्ही किल्ला बनवला. चला ना बघायला. पण तुम्हाला काय गरज होती किल्ला बनवायची? दादासाहेब आता किल्ला घेणार ना, म्हणून आम्हीही बनवला किल्ला. त्यांनी सांगितलं तुम्हाला? नाही, दादासाहेब मोहिमेवर जातात ना, मग आम्हाला करमत नाही म्हणून बनवला तुम्ही किल्ला? हो, आणि भगवाई फडकवला आबासाहेबांसारखा. नाही आवडलं? आवडलं ना. पण हे पहा, यापुढे असं मातीत चिखलात खेळायचं नाही हो जी. आणि आज देवपूजा आहे धाकट्या मातोश्रींच्या महाली. त्यामुळे आता आंघोळ करा आणि छान तयार व्हा. चिडलात? नाही चिडलो. मग किल्ला बघायला येणार? येणार ना, जरूर येणार. आपण जेव्हा खरा किल्ला घ्याल, त्यावर भगवा फडकवाल, तेव्हा आम्ही जरूर येऊ. जी मातोश्री. हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्ही जरी मूल असलात तरी तुम्ही छत्रपतींचे मूल आहात. काय, आता तुम्ही आंघोळ करा आणि छान तयार व्हा. चला. हा किल्ला, याच्या या बाजू मजबूत आहेत आणि या बाजू दुर्लक्षित आहेत. आपण इकडून हल्ला केला तर आपल्यावर फौजा येणार त्या इकडून. हल्ला होणार तो इथून. जी. आपली फौज आहे ती फक्त 2500ची. आपला निभाव लागणं कठीण आहे. हा, मग काय करायचं? वेढा दिला तर? मला पण तसंच वाटतंय. वेढा देऊ आणि त्या कयूम खानाची ना रसतच मोडू. रायगडावरनं 10,000ची कुमत मागू. पण त्याला उशीर होईल. मला काय वाटतंय, या अंगाने हल्ला केला तर इथं कयूम खान कमकुवत आहे आणि पाठीमागून जी फौज येईल मदतीला, तिचाही बंदोबस्त करावा लागेल. आपण शक्कल लढू. तोपावर तर रुमाजी आयरा आणि बाजी घोलप यांची फौज येईलच की. पण हे सगळं पद्धतशीर घडून आलं पाहिजे, तरच यश. पर या मोहिमेचं नेतृत्व कुणाकडे आहे? शंभूराजांकडे. अहो, मग काय विषयच मिटला. अहो, युवराज म्हटलं की फौजेला 12 हत्तीचं बळ येतंय. शंभूराजे कोणत्या बाजूनं किल्ल्याला भिडणार? तू? मैं बोलवायला आलो होतो. जीप थाळा लावलाय. बोलवायला आला होतास की ऐकायला? चुपचाप उभा होतास. कोण आहेस तू? कुठला आहेस? मी मदारीचा मेवना. असं वय? अरे सांगायचं नाही वय. असं थांबून ऐकू नये. जा. जीप. या मोहिमेची तशी गरजच नव्हती. बसा बसा कारभारी बसा. घाईघाईत निर्णय घेतले ना की मोहिमा फसतात. हो हो, हे मात्र पटलं. बरं, आता आपण युवराज आहोत, जपलं पाहिजे स्वतःच. आपल्या पाठीमागे फौज आहे,
ती जान कुर्बान आहे. फसगत होते सगळ्यांची. पण मोरोपंत आहेत ना बरोबर? आहेत ना, पण आता त्यांच्यात ती तडफ नाही राहिलेली. तरी आपले पळतात दुम 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 दुम. बर, फडावर काही तक्रारी खलिते आलेत? हो, मगाशी पोर्तुगीजांचा वकील आला होता. त्याने हा खलिता दिलाय. बघू. आणि हो, तुमच्यासाठी संदूक दिली आहे. कुठे? मला का भेटवस्तू देतात? ही लोक आवळा देऊन कोळा काढतील. काय आहे? म्हटलं ना, आवळा देतात कोहळा काढतात. अशा पद्धती नाहीयेत आपल्याकडे. पुढच्या वेळेस सांगा त्यांना, गडावर अशा भेटवस्तूस मज्जाव आहे म्हणून. पण खुशीने दिली आहे ना? खुशीने दिली आहे म्हणावं. स्वराज्याच्या सुरनिसास तुम्ही भेटवस्तू देत आहात याचं भान असू द्या. भेटीत कसा दम पाहिजे, दम. कौन आ रहा है? जरा फिर से कहो. हुजूर, शंभूराजे खुद फौज की अगवानी करने आ रहे. तुम्हारी ये जानकारी पक्की है? जी हुजूर. वाह वाह, या खुदा, तुम मुझ पर मेहरबान है. बहुत बहुत शुक्रिया, लाख लाख शुक्रिया. हुजूर, इस बात का शुक्रिया अदा कर रहे हैं. अल्लाह ने हमें मौका दिया है हमारी काबिलियत दिखाने का. जी हुजूर, लेकिन कैसे? जब गिदड़ की मौत आती है तो वो शहर की ओर भागता है. काफर की मौत आती है तो वो कयूम खान के पास आता है. शिवाजी का बेटा हमारे हाथों मरने. हुजूर, बड़ा चालाक है वो. खुद बादशाह सलामत को धोखा देके भाग निकला था. इसलिए तो हम खुदा का शुक्रिया अदा करते हैं कि जो काम बादशाह सलामत नहीं कर सके वो कयूम खान करेगा. बड़ा ही नाम अकराम हासिल करेगा. जी, लेकिन बड़ा सुरमा है हुजूर. तो आंखों में डालेंगे, बहुत ठंडक मिलेगी, सुकून मिलेगा. वाह 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 वाह, इंशाअल्लाह. सबको होशियार रहने को कहो. तोपे तैयार करो, किले को उबाला जाए. बंदूकें तटों पे रख दो, किले के बाहर सुरंगें गाड़ दो, पूरी तैयारी के साथ. दीन दीन. मातोश्री, नमस्कार करतो. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मातोश्री, आम्ही ना, आम्हाला काही सफाई देऊ नका. परंतु काही ऐकायचं नाही. मातोश्री, आमच्या मनात जे ऐकलं त्याने आमचे कान तृप्त झाले. तुम्ही असं वागलात याचंच नवल वाटतंय आम्हाला. माफी असावी. माफी हवी असेल तर असे समोर या. या. आणि भेटा आम्हाला कडकडून.
मीठ मोहरीने नजर काढावी असं रायगडाला शोभणारं काम केलंय तुम्ही. अगं बाई, असं काय केलं सूनबाईंनी? अहो पुतळाबाई, त्यांनी स्वतःचा मेणा एका गर्भारपणास अडलेल्या बाईला दिला. सूनबाई, मेण्यातून त्या बाईला सुईबाईकडे पाठवलं आणि स्वतः घोड्यावर स्वार झाल्या आणि निघाल्या तडक. येसूबाईंचं काम नाही कडक. चांगलं केलं. हो, चांगलं म्हणजे किती? 3 जीव वाचवले सुनबाईंनी. आत्ताच खबर मिळाली आम्हाला. तुम्ही ज्या बाईला मेणा दिला त्या बाईची सुखरूप सुटका झाली. आवळी जावळी मुलं झाली तिला. खरंच? हो पुतळाबाई साहेब, पुण्याई पाठीशी बांधून आल्यात सुनबाई गडावर. खरंच हो, मोठं पुण्याचं काम झालं. बघा, किती रयतेची काळजी, किती लोकांचा विचार. सुनबाई अहो, कुठे शिकलात हो हे? आम्ही शिकलो आपल्या राजमुद्रेतून. लोककल्याण या एकाच शब्दात ती व्यापून गेली. खरंय. या तुम्ही आता, हातापायावर पाणी घ्या. दमला असाल ना? या. आपले शंभूराजे नशीबवान आहेत. गुणी, परोपकारी आणि मनमिळाऊ आहेत. आपली चिंता मिटली. आमच्यासाठी येताना कुंकू आणा. कुंकू? हो. कुंकू म्हणजे करंडातून? करंडा नाही, कुंकू म्हणजे तुम्ही. आजच सुतार मेटावरून छान बोरा करायला सांगतो. शिवाय आसमान घोडा आहे, त्यावरून तुम्हा रपेटीस घेऊन जाणार रोज पहाटे. युवराज, तुम्ही किती किती चांगले आहात. जामा ठेवा संदुकीत.
आमच्या अपमानाची याद म्हणून जपून ठेवा. कशाला डाग पडलेला जमा संदुकीत ठेवायचा? आम्ही म्हणालो ना ठेवा, मग ठेवा. आणि तळाशी ठेवा. अशा काळीत जाणाऱ्या गोष्टी तळाशीच पाहिजे. हे दूध कोणी दिलं? आम्हीच आणलं. का? काय झालं? आम्हाला दुधात साय आवडत नाही. पुन्हा दुधात साय दिसली तर सांगितलं नाही असं म्हणाल. ध्यानात ठेव मी पुढच्या वेळी. पुढे नीट सांगता आलं असतं. आमची पद्धत अशीच आहे. युवराज आहोत आम्ही. मग आम्ही युवराजनी आहोत. आहात ना? मग नीट काळजी घ्या युवराजांची. त्यांना काय आवडतं काय नाही आवडत ते बघा. अंगारा राहिलाच. आई शिरकायचा घ्या. बाई कोण आला एवढं मोठं होऊन? आमच्या डोळ्यात पावना. आत्या पारिजातकाचं झाड म्हणावं ते कांचनमृग म्हणावा. आत्या आम्ही येसू, तुमची येसू. अगं बाई कुठून आणली ही रूप कळा आणि कुठून आणला यो मंजूळ गळा? कुठून आणला यो गोरा गोरा रंग आणि कुठून आणली ही नागिनीची सळसळ? आत्या गप ना ग. होय पर आम्हासनी चांगलंच कामाला लावलं. आम्ही कसलं काम लावलं बाई? तर वो काय आता सकाळ संध्याकाळ दृष्ट काढत बसावी लागणार. आम्ही नाही दृष्टावणार. आणि तसंही रायगडाच्या माणसांना काही आम्ही नवीन आहोत. माहिती हाय समद्यासनी. पर एका माणसाला नाही तुमची ओळख. कोण? युवराज आत्या. या इकडं. जीव भरला माझा. काळीत सुपा एवढं झालं या धाराऊचं. मोठा हरक झाला, मोठा आनंद झाला. तुम्हासनी बघितलं आणि डोळ्याचं पारणं पिटलं बघा. आता पोट पाणी पिकलं माझी धन्यता झाली माझ्या जीवाची. आत्या तू काय सगळं आजच ठरवून टाकणार आहेस का? अधिकार असता तर आजच कागद लिवला असता आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब बी करून घेतलं असतं. आत्या
चला बसा इकडे बसा. आल्याची, गेल्याची, भाज्याची, घरातल्याची, झाडाची, पेडाची, वाटेची, तिटेची, भूताची, खेताची, ज्याची कुणाची दृष्ट लागली असेल तिची जाऊ दे. पिलाजीराव सणस, हा आता अजिबात उसंत घ्यायची नाही. अहो घ्यायची म्हटली तरी कुठे मिळणार आहे. तो नकाशा पुन्हा एकदा बघा आणि त्या अरे नकाशा कुठे गेला? अहो सणस, तुम्ही घेतला का नकाशा? अहो म्या कशा पाहिजे, इथं तर होता आणि मावळं पण इथंच होतं. अरे मग वाऱ्यानं उडाला का? जरा शोधा सगळीकडे. पण नकाशा कुठं बी सापडा. आता मोठा वांदाच होणार. तो नकाशा महत्वाचा होता. आपल्या चढाईची सगळी आखणी होती त्यात. कुणी कुठनं यायचं, कसं जायचं. छावणीत कुणी आलं होता? नाही. दुसरं कोणी म्हणजे? कोण आलं होतं? अरे बाबांनो, कुणी घेतलाय का नकाशा? मी मदारीचा मेवना. फरास कुठं आहे? कुठं आहे तो फरास? शोधा त्याला. हो. मला त्याच्याबद्दल पहिल्यापासून शंका होतीच. जा शोधा त्याला. सापडलो. कुठं जातोय नकाशा? हो सणस, तो नकाशा कयूम खानाच्या हातात गेला तर आपली मोठी फसगत होईल. आपलं सगळं रहस्य शत्रूला समजेल आणि तो सावध होईल. पण अहो तो फराशी माणूस कुठंच सापडत नाही. दगा फटका झालाय. तो हेरच होता. शोधा त्याला. कोणत्याही परिस्थितीत नकाशा हस्तगत करा. आणि शंभूराजे कुठे आहेत ते पहा. जी. काय म्हणला असा? धारात्या, आमचे ते कुठे आहेत? तुमचे ते म्हणजे? अगं हे म्हणजे आव नीट सांगावं. म्या काय तुमच्या एवढी हुशार नाही. हे म्हणजे कोण? अगं आमचे हे तेसनी काय नाव गाव हाय का नाही? कर, तू आमची चेष्टा कर. आता आमासनी म्हणा चेष्टा करतो म्हणून, पण आपणच नीट सांगावं का जीभ वळा ना. आता आम्ही कसं समजायचं कोण कुठं हाय ते? घरात्या युवराज. युवराज व्हय? हे काय बाहेर खेळत बसलेत घोडागाडी? अगं युवराज, युवराज म्हणजे राजाराम राजेच ना? नाही मग नाव काय ते युवराजांचं? शंभूराजे. असं होय. मग गालावर हे असे झेंडू का फुटलेत? लाल लाल का झालायचं? चिमटी घ्यायची नाही, सांगून ठेवतो. हा ते समजा तिकडं. धारात्या सांग ना ग युवराज कुठे आहेत ते, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. आता तुमचे हे कुठे ते आम्हाच नाही काय ठावं. बरं कुठे आहेत ते नको सांगूस, कसे दिसतात ते तरी सांग. असं व्हय? दिसायला तसं सुमारच आहेत. ह्या अशा मिशा वाढवलेत वटावर चिक्कार.
गवताची पेंडीत जणू ठेवलेली, आणि डोळं तर लाल जर्द इंगाळत जणू. खरंच वय, लहानपणी किती गोड होते, पर आता समदा गोडपणा निघून गेलाय बघा. अंदाज तर काय नांगराचा फाळ बरा. अरे देवा, असे दिसतात होय? तू खोटं बोलतेस ना आमच्याशी? आता तातडीनं एक काम करा, सणस तुम्हीच ती जबाबदारी घ्या. बोला. शंभूराजे छावणीकडे यायला निघाले असतील, त्यांना असतील तिथंच रोखा. मी युवराजांना रोखतो. आपल्या सगळ्या खबरा कयूम खानापर्यंत पोहोचलेल्या आहेत. युवराज छावणीत नाही ते समजल्यामुळं कयूम खानाची गस्तीची पथकं त्यांना शोधत असणार. ठीक आहे, मी निघतो आणि त्यांना सांगतो तुम्ही मोरं होऊ नका, मोहीम थांबवण्यात आलेली आहे. त्यांना हेही सांगा योजनेचा मूळ नकाशा घेऊन हेर किल्ल्याकडे निघून गेलाय. जी. निघा तातडीनं. शंभूराजांना कधीही धोका होऊ शकतो. कयूम खान हुशार किल्लेदार आहे, डोकेबाज आहे. युवराजांना गिरफ्तार करण्याची संधी तो कधीही सोडणार नाही. निघा हुशारीनं. जी. फुलं आसनावर, पायरीवर, याचा अर्थ सूनबाई आल्या तर येसू शिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. येसू, येसूबाई, येसू, सौभाग्यवती भव, यशस्वी भव, सुखी भव. बाबासाहेब, खूप खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं तुम्ही आलात. खूप दिवसांपासून चाललं होतं तुम्ही येणार येणार, तुम्हाला आता आणायला हवं, पण आज अखेर तुम्ही आलात. आम्हाला असं वाटलं तुम्ही रायगड विसरलात का काय. नाही आबासाहेब, आम्हाला फक्त आणि फक्त रायगडच लक्षात होता. आणि तसंही रायगड काय विसरण्याची गोष्ट आहे का. खरंय. बरं, शंभूराजांची भेट झाली. जी नाही. खरं तर तुम्हाला आणण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती, पण ते केलेत कयूम खानवर चालून. असं करतात. आम्ही खूप वाट पाहिली होती त्यांची, पण त्यांना संकटाची चाहूल लागली की तातडीनं संकटाच्या दिशेनं पळतात. आणि अशा वेळेला शंभूराजे ठेणगीच्या घोड्यावर स्वार होतात. हर हर महादेव, हर हर महादेव. इतरांच्या हितासमोर स्वतःची पर्वा करणं कधी माहितीच नाही. फक्त झोकून द्यायचं बस. हा, पण दुसऱ्या बाजूला त्यांचं कवी मन मात्र सतत हुंकारत राहत. काळजीच्या झोक्यावर हेलकावे खात. अहो, आम्ही पाहिलंय ना. सुनबाई, आमचे महाराज साहेब गेले तेव्हा आऊ साहेब खूप दुःखी, खूप कष्टी झाल्या होत्या.
हे तेव्हा हे असे एवढेसे होते. त्यांच्या मनात उगाच अशी भीती बसली की आऊसाहेब त्यांचं काही बरं वाईट तर नाही ना करून घेणार. खूप मोठा आघात होता तो. मग काय, रात्र रात्र जागून काढली त्या पोरानं. कधी चुकून डोळा लागलाच तर मध्यरात्री दचकून जागे व्हायचे आणि आऊसाहेबांच्या महाली जायचे. आम्ही त्यांना म्हणालो, एका माणसाचं सैन्य लाखांच्या फौजेत जाणार. लगेच निघाले. आजपर्यंत आमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. आणि सुनबाई, मिर्झा राजाच्या छावणीत जाणं, तिथे राहणं सोपी गोष्ट नव्हती बरं. तलवारी धार लावून तयार आहेत. करा आक्रमण. द्या आदेश फौजेला. शंभूराजे, आग्र्यात तर किती किती धावले आमच्यासाठी. आम्हाला काही होऊ नये म्हणून रोज त्या औरंगजेबास कुर्निश करायचे. आमच्या सुरक्षेसाठी किती यवनांचे उंबरठे झिजवले. जहापना, इजाजत हो तो हम विनती करना चाहते हैं. बोलो. हमारे पिताजी बीमार हैं. कृपा करके एक अच्छे वैद्य का प्रबंध हो तो. वजीर सल्तनत, शाही हकीम को फौरन भेज दिया जाए. जी जहापना. येसुबाई, आमच्या जीवनाचं सार्थक त्या दिवशी झालं ज्या दिवशी मथुरेत त्रिमलांच्या घरी त्यांनी आमच्या डोळ्यातले अश्रू पुसले. म्हणाले, आबासाहेब, तुम्ही निघा. आम्ही थांबतो इथे. शंभूराजे? आबासाहेब, निश्चिंत मनाने जा आणि लवकर पोहोचा. केवढी समज, केवढा स्वराज्य विचार. आणि तेव्हा त्यांचं वय होतं ते किती? 9-10 वर्ष फक्त. पण तरीही त्यांनी ते केलं, निभावलं. आम्ही त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या सगळ्या निभावल्या त्यांनी. स्वराज्य हितासाठी मागे पुढे पाहत नाहीत ते. स्वराज्य हाच त्यांचा देव, देश आणि धर्म झालाय. बासाहेब, होय, आज हे जे बलदंड स्वराज्य उभं राहिलंय त्यात शंभूराजांच्या खस्ता त्यांचे कष्ट देखील सामील आहेत. येसू, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, शंभूराजांचं पराक्रमावर मन जडलाय. छावा आहेत ते. कारण मस्तवाल हत्तींचे मदाने भरलेले गंडस्थळ फोडण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांनी लिहिलेला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आपल्या मावळ्यांसाठी गीताच जणू. आम्ही तो वाचतो, तुम्हीही तो वाचावा. जी आबासाहेब. ते लिहितात, कलिकाल भुजंग व्यावलीढम निखिलम धर्ममवेक्ष विक्लम वयः जगत परिरंशतोवतापोः स शिवछत्रपतिर्जयत्यजेयः. म्हणजे कलिकालाच्या भुजंगानं प्रजाप्रमुखाच्या धर्माचा नाश केला असता त्यावेळी जगाचा पालन करता जगपाल म्हणून अवतरलेल्या शिवाजी राजांना जय विजय प्राप्त होवो. या श्लोकाकडे त्रयस्थपणे पाहताना
शंभूराजेंबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एका मुलाची त्याच्या पित्याबद्दल ही धारणा, त्यातच आम्हाला मोठं सुख. येसुबाई, आम्ही आजवर अनेक प्रांत मारले, पण कवितेच्या या प्रांतात आम्हाला काही शिरणं जमलं नाही. युवराज खूप वेगळे आहेत. त्यांना सर्व गोष्टींची जाण. म्हणूनच त्यांना जपलं पाहिजे. आमचा ठेवा आहे हा, अमूल्य ठेवा. तो आम्ही तुमच्या पदरात टाकतो आहोत. तुम्ही त्यांच्या पत्नी आहातच, पण वेळ प्रसंगी आऊसाहेबांच्या हृदयाचा बाजार देखील व्हा. ती उणीव त्यांना कधीही भासू देऊ नका. जी आबासाहेब. आमच्या मनात आता दक्षिण दिग्विजय आहे. आम्ही त्याच्या तयारीस लागू. त्यापुढे आम्हाला उसंत मिळणार नाही. म्हणून आमचे शंभूराजे आम्ही तुमच्या पदरात टाकतो. आपण कोणतीही काळजी करू नका. निर्धास्त राहा. भाईजान, भाईजान, भाईजान. अली खान, क्या हुआ? भगा उखाड़ कर फेंक दिया? भाईजान, फेंक दिया था. सबको डराया, धमकाया, लेकिन वो संभा बीच में आ पहुंचा. संभा? तुमने उसे मारा? नहीं, उसने ही हमारे सारे सिपाहियों को मार दिया. लेकिन वो अपने किले की तरफ आ रहा है. आने दो उसे, लेकिन वो वापस नहीं जाएगा. उसे कयूम खान के भाई को धमकाने की जरूरत की है. मैं उसे छोड़ूंगा नहीं. भाईजान, ये हमें चेतावनी है, मेरा अपमान है. वली खान, तुम इतने सूरमा संभा का सर लेकर आने वाले थे, तुम तो भागर भाग आए. मैं वो 100 काफरों को मारने वाली बिजनेस कौन सी तुम्हारी? ये शमशेर. चुप कैसे बैठी रही? बोलो वली खान, बोलो. भाईजान, वो संभा का निशाना, चील जैसी झड़प और वो शेर जैसी दहाड़, मेरे हाथ से तो तलवार फिसल गई. मुझे पता ही नहीं चला. खामोश. भाईजान, बेअदबी की माफी हो. मेरी एक अर्ज है, आप संभा से ना लड़े तो अच्छा होगा. खामोश. एक लफ्ज भी निकाला तो संभा से तुम डरोगे, कयूम खान नहीं. कयूम खान उसे छोड़ेगा नहीं. तुम भूल गए हो कि मैं कौन हूं. कयूम खान नाम है मेरा, कयूम खान. शैतान भी अगर जिसके नाम से कांपता है तो वो है कयूम खान. सुनबाई, मातोश्री, आमची पूजेची तयारी झालीये. कळलं का शंभूराजे कुठे आहेत? पूजेची तयारी केली आहे आपण, पण आता थांबावं लागेल. मोहिमेवर गेले. नवीन जोखीम घेतली आहे त्यांनी. बघा, हे असं करतात. आम्ही त्यांच्यासाठी करतो. तुम्ही जाणत्या झाल्या तेव्हापासून गडावर पहिल्यांदाच आलात म्हणून आम्ही पूजा ठेवली. दोघांनी एकत्र पूजेत बसावं असं होतं आमच्या मनात. पूजाही झाली असती आणि आमचं समाधानही झालं असतं. पण नाही, गेले. आणि आता सांगतही नाहीत जाताना. बघा ना, लहान असताना
ओटीपोटी झोपले. कधी आमचा पदर सोडला नाही त्यांनी. मातोश्री मातोश्री असं म्हणायचं आम्हाला. राहायचेच नाहीत आमच्याशिवाय. एकदा तर असेच आले मागून. आम्ही नवस फेडायला गेलो होतो. उगी एवढे एवढे होते. तुरु तुरु चालायचे मेण्यासोबत. थांब, कुठे पळतोय? थांब, पकडतोस तुला आता. अगं बाई, म्हणजे एवढेसे असल्यापासूनच मर्दुमकी आहे तर. पण घाबरले नाहीत कधी. तेवढेच जिद्दी. कोणतीही गोष्ट शिकतील म्हणून शिकतील, करतील म्हणून करतील. आता आम्हाला कळली काचपुरी. आऊसाहेबांना म्हणाले, आम्ही युवराज. आपण कशी हाक मारायची? आपण कसं मदतीला बोलवायचं लोकांना? मानी आहेत तसे. करतील म्हणजे करतीलच. दिला शब्द पाळतील. डोक्यावर टांगती तलवार असतानाही यमुना जळ घेऊन आले ते आमच्यासाठी. मातोश्री, यमुना जळ. शंभूराजे, एवढे गनीम मागे, एवढी पावला पावलांवर संकट, आणि तरीही तुम्ही आमच्यासाठी यमुना जळ घेऊन आलात. मातोश्री, आम्ही तुमच्यासाठी एवढी साधी गोष्ट करू शकत नाही. पहा, आम्हाला किती आनंद झाला. त्यांचं हे वागणं पाहून पोटात कालवा कालव होते. भीती वाटते. मागे पुढे पाहत नाहीत. मथुरेत बघितलं ना कसं धावून गेले अंमलदाराच्या अंगावर. दिलेर खानालाही त्याची अवकात दाखवली. त्याच्याच छावणीत आसूड धरला, जाब विचारला. अन्याय सहन होत नाही त्यांना. बेभान होता. प्रलय काळात संध्याकाळी जसं नीलकंठ शिवाचं रौद्र तांडव चालतं, तसं मग ह्यांचं तांडव सुरू होतं. म्हणूनच त्या नीलकंठास जशी उमा, त्या शिवास जशी पार्वती, तशा तुम्ही शंभूराजा येसू.